नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, पावसाची सर पडली की आपल्याला आठवण येते ते एका सणाची, तो म्हणजे दहीहंडी. मित्रांनो, मुंबईभर सर्वत्र आता प्रत्येक गोविंदा पथकाचे सराव शुभारंभ चालू झाले आहेत. आज आपण आलो आहोत घाटकोपर येथे बाल विकास गोविंदा पथक या पथकाला भेट देण्यासाठी. तर त्यांच्याबद्दल पुढील माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. नमस्कार. दहीहंडीचं वातावरण चालू झालं आहे, काय वाटतंय? खरोखर मी दहीहंडीबद्दल सांगू शकतो की बालविकास गोविंदा पथक ही 16 वर्षाची परंपरा आहे आणि या 16 वर्षाच्या परंपरेमध्ये बालविकास गोविंदा पथकाचं एक ध्येय आहे की आम्ही 8 थर लावणार आहे. 8 थराची जी तयारी चालू आहे, जन्नत तयारी चालू आहे आणि मला वाटतं भरपूर असा प्रतिसाद या मुलांकडून आम्हाला भेटतोय. आणि बालविकास गोविंदा पथक म्हटलं तर या घाटकोपरमध्ये एक नावाजलेलं आणि गावाजलेलं असं नाव आहे या गोविंदा पथकाचं. आणि हे गोविंदा पथक म्हटलं तर साईनाथ नगरमध्ये प्रथमतः या गोविंदा पथकाची स्थापना ही बाल विकास या गोविंदा पथकाच्या नावाने स्थापना झाली. मला वाटतंय खरोखर 16 वर्ष ही परंपरेची जी आम्ही म्हणतोय ती बाहेरील लोक म्हणत असतील, कारण असा हा सण आणि ही जी परंपरा जी आहे ती या बाल विकास गोविंदा पथकाने चालू केलेली आहे. आणि ती परंपरा आम्ही सर्व जे बालगोपाळ आहेत, मंडळाचे कार्यकर्ते आहेत, या सर्वांनी ही परंपरा जोपासण्याचं काम आणि ही वाढव पूर्णपणे त्या परंपरेचं जे आपण मराठी भाषेची जी परंपरा आहे, जे मराठीचे जे सण उत्सव आहेत ते साजरे करण्यासाठी खरोखर मी प्रथमतः माझ्या या मंडळातील सर्व बाळगोपाळ असतील, मान्यवर असतील, ह्या सर्वांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो. आणि खरोखर मी मनापासून तुमचं धन्यवाद मानतो, कारण तुम्ही या कार्यक्रमासाठी भरपूर असा पाऊस पडतो, या पावसातूनही तुम्ही वेळ काढून इथे आमच्या या मंडळाला सदिच्छा भेट दिल्याबद्दल तुमचंही मी मनापासून आभार मानतो. आणि आमच्या मंडळाबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर बालविकास गोविंदा पथक हा जो पथक आहे हा पहिल्यापासून जुना पथक आहे आणि हा 7 थरांची जी परंपरा आहे, मला वाटतं गेल्या वर्षी आम्ही 7 थरांची जी परंपरा आहे ती 60 ठिकाणी 7 थर लावून प्रत्यक्ष उतरवलेले आहेत. आणि ही जी परंपरा आमची आहे ती मला वाटतंय जोपासण्याचं काम ह्या सर्व बाळगोपाळांनी केलेलं आहे. आणि मी आमच्या दहीहंडी पथकाबद्दल सांगू शकतो की ही जी मुलं आहेत खरोखर एक निश्चयी आहे. त्यांनी आज ठरवलं की मला 6 थर लावायचे आहेत आणि ते 6 थर लावूनच त्यांनी आज मला वाटतंय या दहीहंडी पथकाचा सराव शुभारंभ योग्य पद्धतीने पार पाडलेला आहे. मला दादा सांग की गोविंदा पथक तयार करताना काय काय आव्हानं होती? मी खरोखर तुम्हाला मनापासून पहिल्यांदा सांगतो की गोविंदा पथक जेव्हा तयार करायचं असतं तेव्हा एकीचं बळ महत्त्वाचं असतं. आणि एकीचं बळ पाहिजे असेल तेव्हा सर्व मुलं एकत्र आली पाहिजे. सर्व मुलांना एकत्रित घेऊन हा जो कार्यक्रम आहे तो योग्य रीतीने पार पाडायचा असतो. आणि खरोखर मी आमच्या या बालविकास गोविंदा पथकाच्या मुलांबद्दल अभिमानाने सांगू शकतो की ही जी मुलं आहेत ही मुलांना आपण जी गोष्ट सांगू ती या मुलांनी जोपासलेली आहे. आणि या परंपरेला कुठेही तडा न जाता ही परंपरा योग्य रीतीने जोपासली पाहिजे. याचा हेतू जो आहे की आपल्याला जो दहीहंडीचा उत्सव आहे, जो मराठीचा बाणा आहे तो चालवला पाहिजे, या हेतूने हे बालविकास गोविंदा पथक अहोरात्र मेहनत करतो. मुलांनी मला वाटतंय जे आपल्याला सराव शुभारंभ करायचा होता, यावेळी मुलांनी भर पावसामध्ये ही जी तयारी आहे, जन्नत अशी तयारी या मुलांच्या माध्यमातून आपण केली. आणि मला वाटतंय मुलांचा पाठिंबा असल्यामुळे हे आपण जे थर जे आपण लावणार आहोत, 8 थरांचं जे आपलं ध्येय आहे ते मला वाटतं ह्या वर्षी आपण पूर्णपणे हे ध्येय साकारणार आहोत. आणि पूर्ण मला वाटतं ह्या पूर्ण साईनाथ नगरमध्ये जल्लोष निर्माण होईल एवढी आमची ध्येय जे आहे ते आम्ही पूर्ण करून दाखवणार आहोत. हे बालविकास गोविंदा पथक दाखवणार आहे. ह्याचं मी माझ्या खजिनदार, मी तर मंडळाचा खजिनदार आहे, उपाध्यक्ष आहेत, अध्यक्ष आहेत, यांच्या मेहनतीने मला वाटतं ह्या मुलांना जोपासण्याचं काम हे ना मंडळामध्ये आणायचं काम की माझा गोविंदा पथक चाललं पाहिजे. बाल विकास हे नाव कुठेही कमी पडता कामा नाही, कारण जी जोपासना केलेली आहे मंडळाचे आमचे आधारस्तंभ असतील, दोंडूदादा रेवाळे आमच्यातून निघून गेले. खरोखर या माणसांनी या मंडळासाठी बहुत अशी भरपूर अशी मेहनत घेतली की मुलांना कुठेतरी मुलांचं नाव मोठं झालं पाहिजे, माझ्या मंडळाचं नाव मोठं झालं पाहिजे. या हेतूने या माणसांनी खरोखर मला वाटतं ह्या बालविकास गोविंदा पथकासाठी भरपूर अशी मेहनत घेतली. परंतु हा माणूस आमच्यातून आज निघून गेलेला आहे. परंतु त्या माणसाची आज आम्हाला खरोखर पूर्ण मंडळाला त्याची जाणीव वाटते. तर हा माणूस जर आज असता तर आमच्या मंडळाला कुठेही मला वाटतं ही 16 वर्षाची जी परंपरा आहे, जे 8 थर त्यांचं स्वप्न होतं, हर टायमाला बोलायचे की मी 8 थर बघितल्याशिवाय जाणार नाही. परंतु बोलतात ना की देवाचं वरतून देवाची मागणी आली आणि आमच्यातून ते निघून गेले. त्यांची एक आम्हाला खरोखर उणीव वाचते. आणि मंडळाला मोठं सहकार्य म्हटलं तर मंडळाचे मार्गदर्शक असतील, मंडळाचे अध्यक्ष महादेव सकपाळ आहेत, बाकी सर्व जी मंडळी आहे पदाधिकारी, खरोखर
मुलांचा जो सण आहे, तो उत्सव आहे, जो वेळोवेळी पार पाडण्यासाठी खरोखर त्यांचं आम्हाला योग्य असं मार्गदर्शन लाभतं. आणि या मार्गदर्शनातून या बालविकास जे गोविंदा पथक आहे, या गोविंदा पथकासाठी मला वाटते माझे जे मार्गदर्शक असतील, बाकी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत, या सर्वांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रमही योग्य रीतीने पार पाडतो. आणि खरोखर हा जो कार्यक्रम आहे, हा आमच्या सर्व एकजुटीने आजपर्यंत मला वाटतं बालविकास गोविंदा पथकामध्ये 300 मुलांची एक म्हणजे परंपरेची एक झुंज आहे. मुलांना आपण जसं बोलू, थरावरती चढलं पाहिजे, कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे, कोणीही तुम्हाला मला वाटतंय तंबाखू गुटखा बाकी जे दारू वगैरे आमच्या थरामध्ये तुम्हाला कोणताही मुलगा भेटणार नाही, अशी शिस्त. आणि या शिस्तीचं पालन आम्ही या बालविकास गोविंदाच्या माध्यमातून करतो. मी जे माझे बाकीचे गोविंदा पथक आहेत साईनाथ नगरमध्ये, मी सर्वांना सांगू इच्छितो की गुटखा दारू या सर्व ज्या हे आहेत त्या बंद झाल्या पाहिजे, जे व्यसन आहेत ते बंद झाले पाहिजे. कारण त्याच्यामुळे जो वरती गोविंदा चढतो, आज आमची ही अवनी खरोखर मी नावजेल तेवढं कमी आहे. कारण ही मुलगी जी आहे हिरेगणी, या बालविकासची हिरेगणी या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल, प्रत्येकाच्या शब्दातून तुम्हाला ऐकायला भेटेल ही हिरेगणी. आणि तिचे वडील मला वाटतं अमित सावंत असतील आणि त्यांचा हा मुलगा नियर, खरोखर ह्या 2 मुलांसाठी हा माणूस भटवाडीतून आमच्या गोविंदा पथकामध्ये येतो. का तर एक जिद्द, एक चिकाटी, कारण मुलांवरती त्याला विश्वास आहे. त्याच्यामुळे ही 2 मुलं मला वाटतं यावर्षी 8 थरांचं ध्येय मला वाटतं हे पूर्ण करणार. आणि हे जे आमचे ध्येय आहे ते आम्ही पूर्ण करणार. नक्कीच नक्कीच तुमची यावर्षी स्वप्नपूर्ती होऊ दे, हीच आपण गणरायाचरणी प्रार्थना करूया. मी मंडळाच्या इतिहासाबद्दल बोलू इच्छितो की आम्ही हा मंडळ जो आहे गोविंदा पथक 2009 साली हा स्थापना करण्यात आलेला. त्याच्या आधी आमची मुलं ही कोणत्या तरी दुसऱ्या पथकात जायची, विक्रोळी आमच्या बाजूलाचं विक्रोळी पथकात. तर त्या पथकात नाही बोलून तरी 50% ही पोरं आमच्या मंडळात असायची. तर तो एक वर्ष होता तिकडे आम्ही 7 थर लावले. तो मंडळाचं नाव मी घेऊ इच्छितो की तो होता निर्धास्त मंडळ म्हणून. तिकडं आम्ही 7 थर लावले आणि त्या 7 थर बघून आम्ही इकडं मंडळात पोरांमध्ये विचार केला की आपली 50% पोरं तिकडं जाऊन जर आपण 7 थर लावू शकतो तर आपण इकडं का नाही लावू शकत. आणि मी बोलू इच्छितो की जी ही मुलगी आहे त्यांचे वडील त्या मंडळात एक्के होते त्यावेळी, म्हणजे 2008 साली ते तिकडे एक्के होते. आणि आज त्यांचीच मुलगी ही परंपरा जपत, ती आज त्यांचा मुलगा असो, निहार सावंत तिची मुलगी असो, हे लोक जे आहेत ते आता त्यांच्या वडिलांची परंपरा ती जपत चालले आणि ते एक्के होते. आणि त्यावेळेस आम्ही विचार केला की तिकडे जर आपण 7 थर लावू शकतो, आपण आपलं स्वतःचा मंडळ का नाही उभा करतो. 2000 साली हा आम्ही आमचा मंडळ स्थापित केलेला. आणि घाटकोपर, पूर्ण घाटकोपरमध्ये इतिहास असा होता की हा आमचा पहिलाच मंडळ होता जो पहिल्याच वर्षी 4 ठिकाणी 7 थर लावून आम्ही उतरवले. आणि तोच वर्षी आम्ही दुसऱ्या वर्षी 2010 साली आम्ही विक्रोळीला दत्तादळवीच्या इथं 8 थराचा जो प्रयत्न केलेला तो आमचा काही कारणास्तव अयशस्वी ठरलेला. कारण तो आम्ही नाही बोलून तरी 7 थर आमचे उभे झालेले, फक्त तो वरचा एक्का होता तो उभा राहिलेला. आणि तो स्वप्न आमचा अजूनही अपूर्ण आहे. आणि आम्ही इच्छा करतो, सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही या पुढे या. आणि आमचा हा स्वप्न जो आहे तो जो 16 वर्षांपासून जो पूर्ण झालेला नाही आहे, तो आम्ही आवाहन करतो सगळ्यांना की या आणि आमच्या इच्छेला, आमच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जे आहे तो तुम्ही मदत करा. आणि सगळ्यांनी येऊन एकजूट होऊन हा या वर्षी जो आहे तो आपला स्वप्न अपूर्ण राहिलेलं स्वप्न 8 थराचं स्वप्न हा आपण पूर्ण करू. धन्यवाद. बालविकासमध्ये सगळ्यात वरच्या थरावर जी टॉपर असते, जी बालविकासची जिला हिरकणी बोलतात, आपण तिच्याशी थोडा संवाद साधूया. तुझं नाव काय? तू वरच्या कितव्या थरावर जाते? तुला वरती जाताना भीती वाटत नाही? तुला वरती जायची भीती का नाही वाटत? जेवढे माझे काका आहेत ती माझी ताकद आहे. त्यांच्या भरोश्यावरच मी असते. थरामध्ये लोक बोलतात की जो सगळ्यात वरती असतो तो महत्त्वाचा असतो. मला सांग, तुझ्या मते थरातला कोणता व्यक्ती महत्त्वाचा असतो? तर म्हणायला गेलं तर हा एकजुटीचा खेळ आहे. कोणी एकामुळे गोविंदा उभा राहत बरोबर. हा गोविंदा सुरुवातीपासून जे जमिनीवर उभे असतात ते सर्वात वरचा जो थर असतो त्या प्रत्येकाची याच्यामध्ये मेहनत असते. प्रत्येकाचा जो बोलतात ना एक जिद्द असते, प्रत्येकाला त्याच्यामध्ये मेहनत घ्यावी लागते. जर एखादा गोविंदा कमकुवत असेल तर पूर्ण थर कोसळून पडतो. तर माझं असं सांगणं आहे कोण एक महत्त्वाचं नाही. गोविंदा पथकामध्ये हे जेवढे बालगोपाळ असतात हे सर्व महत्त्वाचे असतात आणि त्यांच्या एकजुटीमुळे हा आपला गोविंदा उभा राहतो. तर सर्वांना असंच सांगणं आहे की आपण जे ह्या वर्षीचं ध्येय ठेवलं आहे 8 थराचं, तर सर्वांनी अशीच मेहनत ठेवा, अशी जिद्द ठेवा. यावर्षी आपलं राहिलेलं जे अधुरा स्वप्न आहे
ते आपण नक्की पूर्ण करू. दहीहंडी आली की अपघात, किरकोळ अपघात तरी होतात. त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो इन्शुरन्स. तुमच्या मंडळाचा इन्शुरन्स उतरवला जातो का? मी याबद्दल खरोखर तुम्हाला सांगू इच्छितो की आमचं मंडळ म्हटलं तर मंडळात बालविकास गोविंदा पथक ही जी परंपरा आहे, जी रूढी आहेत त्या चालतच आहेत. आणि अपघाताचा विमा आहे तो आपला, जेवढे आपले 300 मुलं आहेत त्यांचा आपण इन्शुरन्स काढतो, कारण कोणाला अपघात होता कामा नये. आणि ज्या गोष्टीमध्ये अपघात आहे त्याच्यामध्ये आपण पहिलाच इन्शुरन्सची आपण सेवा करतोच, कारण इन्शुरन्स हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. पहिला मुद्दा म्हणजे त्याच्यासाठी आपण जी लहान मुलं आहेत आणि आपल्या थरामध्ये जी पकडायला जे आहेत, जे धरायला आहे, त्यांचाही आपण विमा काढतो. कारण विमा हा जीवनासाठी महत्त्वाचा आहे. कारण कोणताही गोविंदा कधी खाली पडेल, काही होईल याची दक्षता घेण्यासाठी आपण मंडळ जबाबदार आहोत. या मंडळाला आपण कार्यकर्ते नेमलेले आहेत, जे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, खजिनदार या सर्वांची नेमणूक केलेली आहे. आणि ह्यासाठी आपण विमा काढतो की जेणेकरून कुठल्या गोविंदाला इजा होता कामा नये. मला एक शेवटचं सांग की दहीहंडीच्या दिवशी काय काय आयोजक असतात ते डान्सचे प्रकार चालू ठेवतात. त्यामुळे काय होतं की जी दहीहंडी पथके गेल्या 2 महिन्यापासून सराव करत असतात त्यांचा कुठेतरी वेळ वाया जातो. तुझ्याकडून त्या आयोजकांना काय बोलणं असेल? आयोजकांना असं सांगणं आहे की प्रत्येक बाळगोपाळ या मुंबईमध्ये जेवढे पण गोविंदा पथक आहेत, बाळगोपाळ आहेत, ते 2 महिने आपल्या कामातून वेळ काढून प्रत्येकजण सराव करतो, मेहनत करतो. त्या 2 महिन्याचा सराव असतो, 2 महिन्याची मेहनत असते आणि ती आम्ही तिथे दाखवू इच्छितो. आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा आमची निराशा होते की समोर 2-2, 3-3 तास डान्स चालू असतात, वेगवेगळे त्यांचे प्रोग्राम असतात, सत्कार समारंभ चालू असतो. तर त्याच्यामुळे काय होतं की आमची निराशा होते. आमची जी मेहनत आम्ही केली आहे ते कुठेतरी आम्हाला म्हणजे आम्ही दाखवू इच्छित नाही आहे तिथे. म्हणजे आम्ही कुठेतरी त्यांच्यामुळे आम्हाला कमीपणा येतो तिथे, की आता आमचा वेळ तिथे खूप वाया जातो. की एका आयोजकाकडे आम्ही तिथे गेलो आणि तिथे आम्हाला आमचा नंबर आला आहे, तिथे आम्हाला थर लावायचे आहेत. तर कधी कधी आम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही 15-20 मिनटं थांबा किंवा अर्धा तास थांबावं लागेल, की एखादा प्रमुख उपस्थिती येते, प्रमुख पाहुणा येतो, तर त्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल. तर त्याच्यामध्ये आमचा वेळ जातो. म्हणजे कुठेतरी आम्हाला 10-15 जागी थर लावायचा प्रयत्न आमचा असतो, तर तो असफल होतो. आम्हाला तिथे त्या दिवसामध्ये करता येत नाही. त्याच्यामध्ये हा पाऊस आहे, तर तिथे कुठेतरी आम्हाला पावसामुळे पण थांबावं लागतं. नियोजन आमचं थोडं तिथे विस्कळीत होतं. तर त्याच्यामुळे आयोजकांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही जे तुमच्यासमोर गोविंदा पथक येतात, जे बालगोपाळ येतात, त्यांची तुम्ही खूप चांगल्या प्रकारे दखल घ्या, जेणेकरून जो हा कार्यक्रम जो आहे तो गोविंदांचा आहे, नाही की सेलिब्रिटींचा आहे, डान्स प्रोग्राम नाही आहेत. हे तुम्ही तुमचे कार्यक्रम वेगळे राबवा. त्याच्यासाठी हा जो गोविंदा हा उत्साहाचा कार्यक्रम आहे, जो हा साहसी खेळ आहे, तो तुम्ही साहसी खेळ दाखवा तुमच्या आयोजनामार्फत. की असं नका दाखवू की हा सेलिब्रिटी आला आहे, ते डान्सर आले आहेत, त्यांचा कार्यक्रम तुम्ही चालू ठेवताय, कुठेतरी इकडे थर लागत आहेत, गोविंदा पथक पडतात आहेत, अपघात होत आहे ते, आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्षच देत नाही. हे खूप जागी होतं आहे आयोजकांच्या मार्फत. तर आयोजकांना एवढं सांगणं आहे की हा उत्साहाचा खेळ आहे, तो उत्साहाचा खेळ फक्त तुम्ही दाखवा. त्याच्यामुळे आम्हाला पण खूप उत्साह येईल आणि पुढच्या वर्षी आम्ही अजून जास्त मेहनत घेऊ. आणि जे लोक जमलेले असतात दहीहंडीच्या दिवशी, ते नाही कोणत्याच नटांचं किंवा कोणत्या सेलिब्रिटींचा डान्स किंवा हे बघण्यासाठी येत नाहीत. ते लोक आमच्या मेहनतीचा फळ बघण्यासाठी येतात आणि आमचा थरांचा जो रचना असते ते बघण्यासाठी येतात. तर सगळ्या आयोजकांना हीच विनंती आहे की ते सेलिब्रिटींना बोलवण्यापेक्षा त्या सेलिब्रिटींचा पैसा जो आहे तो त्या थरांच्या किंवा त्या गोविंदा पथकांना द्या, ज्यांनी करून ते पथक जे आहे ते खूप मोठा होईल आणि ते पुढे जाईल. धन्यवाद. मला सांगा, कोच म्हणून खूप मोठी जबाबदारी असते, तर बालविकास गोविंदा पथकामध्ये ती जबाबदारी सांभाळताना काय अनुभव असतो? 15 वर्ष झाली आहे मी या गोविंदा पथकाचा कोच आहे. 15 वर्षात मी हे बघितलं की माझ्या लहानपणापासून जी आज मोठे झालेत, लहानपणापासून मोठे होत गेलेत मुलं. तर मला एवढंच बोलायचं आहे, यावर्षी जिद्द आहे आणि मुलांची चिकाटी आहे की आम्ही यावर्षी 15 वर्ष जी केली त्याच्यापेक्षा वेगळं काय यावर्षी करायची इच्छा आहे. आणि जर मुलांनी साथ दिली तर यावर्षी आम्ही वेगळं पण करण्याची इच्छा पूर्ण केलेली आहे.